दसरा मेळावा तुम्ही असं का म्हणतात की आम्हाला सहानुभूतीचं राजकारण करायचं नाही, पोल मैदान किंवा क्रॉस मैदानचा पर्याय तुम्ही सांगितला होता, त्यामुळे दसरा मेळावा तुमचा शिवतीर्थावरती होणार आहे का? हे बघा, दसरा मेळावा ही बाळासाहेबांनी चालू केलेली परंपरा आहे. ज्या लोकांनी विचाराचं सोनं लुटण्याची ती परंपरा आहे. बाळासाहेबांचे विचारच सोडल्यानंतर कितीही असं दाखवण्याचा प्रयत्न केला की आम्ही त्या प्रथा परंपरा जपतोय, तरी त्याला काही अर्थ उरत नाही. हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांना साधं उत्तर देण्याचं सुद्धा धैर्य हे तुमच्याकडे शिल्लक राहिलेलं नाही आहे. सावरकरांची ज्याला बदनामी केली जाते त्याला त्याचं उत्तर आणि निषेध करण्याचं धैर्य तुमच्याकडे नाही आहे. ज्यावेळेला मुंबईमध्ये तुमचे नेते येतात त्यावेळेला साधं बाळासाहेबांच्या समाधीच्या दर्शनाला सुद्धा त्यांना घेऊन जाण्याचं औचित्य तुम्ही दाखवलेलं नाही आहे. बाळासाहेबांवर प्रेम करणारा मनुष्य हा खरा शिवसैनिक असतो. विचाराचं सोनं लुटायचं असलं तर ते कुठेही लुटलं जाऊ शकतं. ते हिंदुत्वाच्या विचाराचं सोनं आहे, ते हिंदुस्थानच्या परंपरेचं सोनं आहे आणि त्या थोर परंपरा आपल्याला जपायच्या आहेत आणि बाळासाहेबांचे विचारसुद्धा जपायचे आहेत. आणि म्हणून मराठी माणसांना आणि गरीब माणसांना न्याय देणं, त्यांना योग्य आरोग्याच्या सुविधा निर्माण करणं, स्वच्छ सुंदर मुंबई निर्माण करणं आणि मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर निर्माण करणं हीच खऱ्या अर्थाने बाळासाहेबांना श्रद्धांजली असू शकते. आणि त्याच्यामुळे निश्चितपणे त्या दिशेने हे सरकार काम करतंय. सगळ्या थांबलेल्या मुंबईतल्या प्रकल्पांना गती दिलेली आहे. बाळासाहेबांचं स्वप्न होतं की 370 कलम रद्द झालेलं आहे, ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे. बाळासाहेबांचं स्वप्न होतं औरंगाबादचं नामांतर हे संभाजीनगर झालं पाहिजे, उस्मानाबादचं धाराशिव झालं पाहिजे. त्यांच्या स्वप्नामधलं जे जे होतं ते पूर्ण करण्याचं काम या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने केलेलं आहे. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या विचाराचे आम्ही वारसदार आहोत आणि आम्हाला तेवढं पुरेसं आहे. कोणाशीही स्पर्धा करण्याची आमची हेतू नाही. त्यांना घ्यायचा आहे तिथं त्यांना मेळावा घेऊन दे. आमचा मेळावा हा नेहमीच त्यांच्यापेक्षा दुप्पट तिप्पट लोक त्याला येत असतात. महाराष्ट्राच्या सर्व भागामधून त्या ठिकाणी शिवसैनिक येत असतात आणि आम्ही आमच्या पद्धतीने आमचा दसरा मेळावा साजरा करतो. हे शिवतीर्थ हे ठिकाण आपण थोडक्यात शिवसेनेने सोडलेलं आहे असं तुम्ही का म्हणता? हे म्हणण्याचं कारण काय? शिवतीर्थावर कोणी जाऊ शकतं? तिथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ते शिवतीर्थ झालेलं आहे. 350वा राज्यारोहण सोहळा झाला, कधीही झाला नाही एवढा दिमागदार तो सोहळा त्या ठिकाणी आम्ही साजरा केलेला आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या वागणुकं ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणली जात आहेत. महाराष्ट्राच्या जनतेचा जो एक आणि शिवाजी महाराजांचं जे वैशिष्ट्य होतं गडकिल्ल्यांचं, त्या गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्याचं काम आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. जे तुम्हाला केवळ छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, त्यांच्या विचारावर चालायचं नाही. हिंदवी स्वराज्याची स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती आणि त्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेपासून तुम्ही दूर गेलेले आहात. त्याच्यामुळे आम्हाला तुमच्याबद्दल बोलण्याची काही गरज नाही. आपण खुशाल काँग्रेसच्या नेत्यांना बोलवा, त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबांना बोलवायचं आहे त्यांना बोलवा आणि तुमचा दसरा मेळावा साजरा करा. दसरा मेळावा हा विचारांचा मेळावा असतो. केवळ विचार सोडायचे आणि मेळावा साजरा करायचा याच्यामध्ये काही योग्य आहे असं मला वाटत. संजय राऊत असं म्हटलेलं आहे, खासदार संजय राऊत असं म्हटलेलं आहे की दीपक केसरकरांनी दसरा मेळाव्याबाबत बोलू नये, त्यांनी अनेक पक्ष बदललेले. हे बघा, मी पक्ष एक गोष्ट असं आहे की मी एकतर अनेक पक्ष बदललेले नाही आहे. जो संघर्ष मी केला, संजय राऊतना एक लक्षात ठेवा की तुम्हाला साधं त्या जिल्ह्यामध्ये पेट्रोल दिलं जात नव्हतं, तुम्हाला त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जागा मिळत नव्हती. स्वतः उद्धव साहेब आले आणि इतर ज्येष्ठ नेते आले, त्यांना कार्यकर्त्यांच्या घरी राहायला लागलं. अशा तऱ्हेचा एक पकड ही राणेसाहेबांची त्या जिल्ह्यावर होती. तुम्ही विसरला की तो लढा देताना मी लढवला म्हणून मला बोलवायला उद्धव साहेबांचा फोन आला होता. मी त्या उद्धव साहेबांकडे गेलेलो नव्हतो. मी निश्चितपणे शिवसेनेमध्ये आलो तो बाळासाहेबांच्या विचारामुळे आलो. मला पंतप्रधानांनी स्वतः दिल्लीला बोलवलेलं होतं. कदाचित त्याच वेळेला मी केंद्रीय कॅबिनेट मिनिस्टर झालो असतो, कोणता मला इन्चार्ज केला असता. परंतु मी त्यांना त्यावेळेला सुद्धा ज्यावेळेला मला आदरणीय पर्रिकर साहेब घेऊन गेले, पर्रिकर साहेबांना मी समजावून सांगितलं
की सेना आणि भाजपची युती अखंड राहिली पाहिजे, तर या विचारांना जोडणारा एक दुवा तुम्हाला लागेल आणि ते काम करायला मला अधिक आवडेल. आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारासाठी, हिंदुत्वाच्या विचारासाठी मी सोडली आणि मी स्वतःचा राजीनामा देऊन तो लढा लढलेला आहे. एवढं करून सुद्धा राणेसाहेबांचे आणि माझ्यात अतिशय चांगले संबंध आहे, कारण तो वैचारिक लढा होता. मी काय त्यांच्याशी व्यक्तिगत लढा दिलेला नव्हता, पण तुम्ही त्यांना कधीच हरवू शकला नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. आज तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोला, त्यावेळची परिस्थिती काय होती ह्याचा तुम्ही विचार करा. आणि म्हणून तुम्ही मला बोलवायला आला होता, मी तुमच्याकडे आलो नव्हतो. आणि आल्यानंतर हा चॉईस मी केला की बीजेपी आणि शिवसेनेचं एकत्र राहिलं आणि ह्याच्यासाठी पुढच्या काळामध्ये उद्धव साहेबांची आणि मोदी साहेबांची एकत्र बैठक घडवण्यामध्ये सुद्धा माझा फार मोठा वाटा होता. आणि त्याच्यामुळे संजय राऊत हे तोडणारे आहेत आणि आम्ही जोडणारे आहोत. बाळासाहेबांच्या बद्दल किती आदर हा मोदी साहेबांना आहे हे मी स्वतः बघितलेलं आहे. आणि त्यांनी वेळोवेळी अतिशय प्रेमाने उद्धव साहेबांशी वागलेले आहे. याच्या विरुद्ध नेहमी सामनामध्ये काहीतरी लिहायचं आणि मोदी साहेबांचे आणि उद्धव साहेबांचे संबंध बिघडवण्यामध्ये यांचा फार मोठा वाटा आहे. आणि त्याच्यामुळे मला सांगायचं आहे, संघर्ष वैचारिक असावा, संघर्ष व्यक्तिगत नसावा. आणि हे मी दाखवून दिलेलं आहे. आज सुद्धा राणेसाहेब आणि मी ज्यावेळेला कोकणाच्या विकासासाठी एकत्र काम करतो, एकेकडे आमचा फार मोठा संघर्ष झालेला होता, परंतु असं वैचारिक संघर्ष करणाऱ्यातले संजय राऊत आहेत असं मला स्वतःला वाटत नाही. आधी तर त्यांनी ठरवावं की ते कोणाशी एकनिष्ठ आहे. त्यांची जास्त एकनिष्ठता ही आदरणीय पवारसाहेबांच्या आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी ती एकनिष्ठता जपावी. आज शिवसेनेचं जे वैशिष्ट्य होतं ते तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेला घेऊन जाण्यामध्ये संजय राऊत यांचा मोठा वाटा. मी असं केलेलं नाही. उलटा मूळ विचार आणि ज्या युतीच्या नावावर महाराष्ट्राच्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्या विचाराशी आम्ही एकनिष्ठ राहिलो. शिंदेसाहेब एकनिष्ठ राहिले. लोकांना भेटलं जात नव्हते, जनतेची कामं होत नव्हती. म्हणून एक जो लढा महाराष्ट्रामध्ये झाला तो लढा जनतेसाठी असलेला लढा होता, बाळासाहेबांच्या विचारासाठी असलेला लढा होता आणि त्या लढ्याबद्दल आम्हाला अभिमान आहे. यावर पुढे जाऊन ते असेही म्हणतायत की दीपक केसरकर हे मोती तलावावरचे डोमकावळे आहेत. आज इथे तर उद्या तिथे एक तिखट टीका त्यांच्यावर केलेली आहे. अहो, त्यांनी माझ्यावर काही टीका करून दे. मला त्यांच्यावर टीका करायची आहे न मला आदित्य ठाकरेंवर टीका करायची आहे. हे बघा, आदित्य खोटं बोलतात हे 100% मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो. 1 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटलं का? हे बघा, पैसे घेऊन खोके खोके असं आदित्य ठाकरे किती दिवस बोलत होते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे की जनतेची कामं झालेली नाही आहेत. मी तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे. बाबर साहेबांच्या ह्याच्यामध्ये टेंबूच्या पाण्याचा प्रश्न होता. माझ्या मतदारसंघामध्ये कबुलातदार गावकरचा प्रश्न होता. चांदा ते बांदा स्कीम रद्द केलेल्याचा प्रश्न होता. हे सगळं आम्ही करून दाखवलंय. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न होता. 2.5 वर्षामध्ये साधी एक मीटिंग घेऊ शकला नाही. शेवटी जनतेचे प्रश्न आहेत. असे प्रश्न प्रत्येक आमदारांच्या मतदारसंघामध्ये होते. मुख्यमंत्र्यांनी ते सोडवणं आवश्यक होतं. वेळोवेळी सांगून सोडवले नाहीत आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन जे नेते होते ते आपापले मतदारसंघ मजबूत करत होते, शिवसेनेला संपवत होते. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघा, जो निर्णय उद्धवसाहेब सांगून होऊ शकला असता अजितदादांना, तो निर्णय आज शिंदेसाहेबांनी सांगितल्यानंतर अजितदादांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी आपल्या शक्तीचा वापर महाराष्ट्राच्या हितासाठी केला पाहिजे. तो केला गेला नसेल तर तो त्याचा विचार त्यांनी केला पाहिजे. मला डोमकावळा म्हणून दे किंवा काही म्हणून दे, मी एकतर वाईट बोलत नाही. आणि कावळा असा असतो की आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये सुद्धा त्याला स्थान आहे की तो कावळा शिवल्याशिवाय इतरांची सुद्धा त्या ठिकाणी मुक्ती होत नसते. आणि म्हणून बघा, काही हिंदू संस्कृतीसाठी करायचं असेल आणि त्याच्यासाठी जर मला एखादं वाईट म्हणून घ्यायचं असेल, मी त्याचं स्वागत करतो. दसरा मेळाव्यासाठी ठाकरे गट कदाचित पुन्हा एकदा कोर्टामध्ये जाण्याची शक्यता आहे. जर पालिकेने निर्णय ठाकरेंच्या बाजूने दिला तर तुमची दुसरी बाजू किंवा तुमचा प्लॅन बी तयार आहे का? तो काय असणार आहे? मला लक्षात येत नाही आपण काय बोलताय. बघा, आम्ही शिवसेना आहोत, आमच्याकडे धनुष्यबाण आहे आणि त्याच्यामुळे हे दूर होण्याची काही शक्यता असं मला स्वतःला वाटत नाही. आणि एक असं आहे की आमच्याकडे मेजॉरिटी सुद्धा आहे. केवळ सहानुभूतीचं राजकारण करणं याच्यामधून महाराष्ट्राचा विकास होत नाही. महाराष्ट्राचं गतवैभव प्राप्त करून द्यायचं असेल तर महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर वाढवायला लागेल. युवकांना रोजगार, तुम्ही बघा, आज जवळजवळ 3 लाखाच्या आसपास स्किल्ड युवकांना रोजगार मिळालेला आहे स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून. मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती महाराष्ट्रामध्ये चालू आहे.
या रिजनची निवड केंद्र शासनाने गुंतवणुकीसाठी केलेली आहे. मग तो रायगड जिल्हा असून दे, तो ठाणे जिल्हा असून दे, तो पालघर जिल्हा असून दे, मुंबई जिल्हा असून दे, या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणुका येणार आहेत. मग तुमच्या पोटात का दुखतंय? कालपर्यंत तुम्ही म्हणत होता की आमच्याकडचे प्रोजेक्ट हे पळवून नेतात. आज प्रोजेक्ट तुमच्याकडे पाठवले तरी तुम्ही ओरडणार. हे ते ढोलकं वाजवणाऱ्या उंदरासारखं असतं. एक तर राजाची आपली टोपी घेऊन राजासमोर नाचायची, टोपी काढून घेतली तर म्हणायचं राजा भिकारी, माझी टोपी घेतली, आणि टोपी परत दिली तर म्हणायचं राजा मला घाबरला, माझी टोपी दिली. ह्या त्या लहान मुलांच्या गोष्टीसारखं हे आहे. आम्ही लहान मुलं असताना ही गोष्ट वाचायचो, आज ही प्रत्यक्ष अनुभवतो. केसरकर साहेब, एक शेवटचा प्रश्न. वाघनखांसंदर्भात असं म्हटलं जातंय की ती खोटी वागणूक आहेत किंवा महाराजांची नाही आहेत. मात्र पुढारीचे मुख्य संपादक जे आहेत प्रतापसिंह जाधव साहेब, त्यांनी 1971चा पत्रव्यवहार जो समोर आणलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलं की ती खरी वागणूक आहे. विरोधकांकडून असं का म्हटलं जातं? विरोधकांचं काम हे विरोध करणं हेच आहे. बघा, शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी, याला आपण शिवकालीन म्हणतो, प्रत्येक स्मृती आपण जपण्याचा प्रयत्न करतो. इंग्रजांनी ह्या स्मृती का जपल्या नाही याच्यामागे एक ऐतिहासिक कारण. इंग्रज हे जुन्या गोष्टींचं संवर्धन करण्यासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. परंतु एकदा त्यांना विचारले गेले की तुम्ही छत्रपतींच्या सगळ्या स्मृती का नाहीशा केल्या, तर त्यांनी असं सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती जर आपण जिवंत ठेवल्या तर त्याच्यामधून बंडखोर निर्माण होतील आणि आमचं राज्य संपेल. आणि हे कारण आहे. आणि त्याच्यामुळे एकतर ब्रिटिशांच्या गुलामगिरीबद्दल तुम्हाला काय वाटत नाही, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या यातना सोसल्या त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटत नाही. तुम्ही केवळ राजकारणाला राजकारण करता, सावरकरांच्या बाबतीत राजकारण करता, मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत राजकारण करायला लागला तर मग ते योग्य नाही. कारण हे महाराष्ट्राचं राज्य आणि स्वराज्याची स्थापना ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. त्यांच्या विचारांवर हे राज्य चालतं आणि म्हणून निदान त्याच्याशी तरी आपण राजकारण करू नये एवढी माझी विनंती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.